महायुती फुटली आणि भाजपने स्वतःपुरती किमया साधली, काय नक्की घडलंय सांगा. भाजपने केसाने गळा कापला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युतीची बैठक झाली. त्या बैठकीला पालकमंत्री स्वतः होते, बापू भुमरे होते, संजनाताई जाधव होत्या, बोरनारे साहेब होते आणि भारतीय जनता पार्टी तर्फे अनुराधाताई चव्हाण आणि प्रशांत बम अशी आमची सगळ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला 2.5 वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि त्याच पद्धतीने पुढच्या 2.5 वर्षात शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष असं त्या बैठकीत ठरलं. सगळं टाईप केलं, सगळं झालं. त्यानंतर अचानक काय घडलं मला माहित नाही. 3 दिवसापुढे असं माहिती पडलं की त्यांनी जे अपक्ष किंवा आमचे पुरस्कृत उमेदवार होते त्यांना फोन करून सांगत होते की आम्ही वेगळं सरकार बनवणार आहोत, तुम्ही आमच्याबरोबर या. अपक्ष उमेदवारांना पण त्याच पद्धतीने आमदार सतीश चव्हाण यांनी पहिल्या दिवशी जाहीर केलं होतं की आमचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला असणार आहे आणि आम्ही त्या बैठकीत पण सांगितलं होतं की आमच्या कोट्यामध्ये एनसीपी असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर आहे असं जाहीर केलं होतं. असं असताना सुद्धा त्यांनाही फोन करत होते की आम्हाला भाजप बरोबर जायचं नाही. हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी माननीय पालकमंत्र्यांना विचारलं तर ते म्हणे मला काही माहित नाही असा त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की ते आमच्या पुरस्कृत उमेदवाराला आमच्या पक्ष मग आम्ही आमची गणितं जोडायला सुरुवात केली आणि आमच्याकडे 23+2 आमचे पुरस्कृत होते. त्यानंतर एका उमेदवाराने आमच्याकडे प्रवेश केला होता, एकाने आम्हाला पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. असा सगळा हा 27 मताचं आमचं गणित होतं. त्यात एनसीपीचे 4 मोजले तर 31 होत होते आणि 1 आम्हाला कमी होत्या. आम्ही त्या पद्धतीने मॅनेजमेंट केली. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण एवढं उबाटा सगळा घेतल्यावरही गणित जमत नाहीये आणि त्यांचं बॅड लक उबाट्याचे लोक त्यांनी घेऊन गेले होते, त्यातले काही लोक पळून गेले. तुमच्यासोबत आले? नाही, आमच्यासोबत नाही आले. आमच्यावर कुठे आज आमच्या ह्याच्यात कोणी नाही येते, ते त्यांच्या बरोबरच आहेत पण त्यांच्या बरोबर नाही राहिले ते. 1 मिनिट मला बोलू द्या, माझं कंप्लीट करू द्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी आज ह्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मतदानाला आले नाही, यायला पाहिजे होतं. आम्ही त्यांना उपाध्यक्षपद जे कबूल केलं होतं ते आम्ही नक्कीच त्यांना दिलं असतं. आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघितली, ते काय आले नाही. त्यांचा कोणाचा फोन नाही, त्यांचा कोणाचा संपर्क नाही, कारण की त्यांना सकाळपर्यंत अशी आशा होती की आपलं गणित जमलेलं आहे आणि त्या गणितात ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहिले. 2 आमदारांना त्यांच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचं होतं म्हणून त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं की आपला आकडा 37चा आहे, आपला आकडा 35चा आहे. पण तो आकडा, तो मॅजिक फिगर त्यांना गेन करता आला नाही. पण जनतेने विश्वास टाकून आम्हाला तो मॅजिक फिगर दिला म्हणून आज 32 लोक आज आमच्या बरोबर इकडे हाऊसमध्ये होते आणि 32 लोकांनी आम्हाला आज इकडे मतदान केलेलं आहे, आमच्या बाजूने हात उचललेला आहे. एकच आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, सदस्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा आज अध्यक्ष माझं म्हणणं त्यांनी सिद्ध करावं. माझ्याकडे तर सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतोय. गोव्याला कोण घेऊन गेलं, गोव्याला कोणाचे लोक होते, गोव्याला जे घेऊन गेले उभाटाला त्यांच्याबरोबर सेनेचं कोण होतं, त्यांची नावं देतो, बोर्डिंग पास देतो. मी तसा थोडा हायटेक माणूस आहे, बोर्डिंग पास प्रिंट काढून देतो मी. तुम्ही विश्वासघात केला नाही असा त्यांचा आरोप. आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही. आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो. त्यांनी येऊन उपाध्यक्षाचं पदाचं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर पडतील. जी शिवसेना आहे अशा पद्धतीचा गरज पडली तर विधानसभा पदाचे राजीनामे देऊ. अब्दुल सत्तारांना म्हणा तुमचं मतदारसंघ सांभाळा. 50% आम्ही तिकडे भाजप आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तुमच्या मुलाला करायचं म्हणून तुम्ही हे सगळं केलं, तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचं म्हणून तुम्ही हे युती तोडायचा प्रयत्न केला, तुम्ही उभाट्याच्या लोकांना उचलून नेलं. पण यात महायुती तुटली ना, संभाजीनगर आमच्या बरोबर एनसीपी आहे ना, आमच्या बरोबर महायुतीचा एक घटक आहे, आमच्या एक घटक गेला. चालतंय, राजकारण आहे.
पण राज्यात त्याचे पडसाद दिसतील म्हणतायत, मग त्याचं काय? ते त्यांनी विचार करावा. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीला फेस करायला. भारतीय जनता पार्टीचा